जय श्रीकृष्ण. आपण सुरू करू. हो, जय जय श्रीकृष्ण. श्रीकृष्ण ताई, सुरू करूया. आज 25 एप्रिल गुरुवार आहे. दत्तात्रयांचा गुरूंचा वार आहे. आपण 16पर्यंत श्लोक घेतलेले आहेत. आता त्या ताईंच्या म्हणण्यानुसार प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगत जाईल. काल असं पाहिलेलं होतं, नरके शुचो आधी प्रार्थना म्हणते, वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. जय श्रीकृष्ण. सर्व श्रोत्यांना आणि भगवद्गीता भक्तांना सादर वंदन. आज 17व्या श्लोकापासून सुरुवात करणार आहोत. कालचा पुन्हा थोडक्यात फक्त आढावा घेऊया की अनेक चित्त विभ्रांता मोहजाल समावृता प्रसक्ता कामभोगेषु पतंती नरकेषु चौ. अनेक चित्त विभ्रांताचा अर्थ सांगितला होता की चित्तामध्ये अनेक प्रकारच्या कल्पना आल्यामुळं ते चित्त भ्रांत झालेलं आहे, भ्रमिष्ट झालेलं आहे, अत्यंत भ्रांत चित्त झालेलं आहे. कशामुळं? तर मोहजाल समावृता, मोहरूपी जाळ्यामध्ये अडकून पडल्यामुळं, गुरफटून पडल्यामुळं. आपल्याला बघा रोज एक एक मोह येतात, हे पाहिजे ते पाहिजे आणि मला असं पाहिजे होतं. तर या मोहामध्ये गुरफटून पडल्यामुळं त्याचं चित्त हे भ्रांत झालेलं आहे. आणि शिवाय ते कशात रमते? प्रसक्ता कामभोगेषु. काम म्हणजे वासना, विषय, भावना वेगवेगळ्या. तर या वेगवेगळ्या कामनांच्या मध्ये, इच्छांच्या मध्ये, त्यांच्या भोगांमध्ये प्रसक्ता म्हणजे आसक्त झालेले असे कोण आहेत? हे सगळे आसुर आहेत. आणि त्यामुळं सतत भावना, सतत कल्पना, सतत वेगवेगळ्या विषयांची इच्छा आणि त्यामध्येच रमल्यामुळं नरके अशुचौ नरके पतंती. अशुचौ म्हणजे अपवित्र, अपवित्र अशा नरकामध्ये पडतात. म्हणजे आपल्याला मृत्यूनंतर नरक यातना भोगाव्या लागतात. त्या काल मी म्हटलं होतं की काही नरकांची नावं आता आपण खास एक दिवशी त्याच्यावर तास घेऊया. पण नरकाचे विविध भेद आहेत. अनेक 14 का काहीतरी नरक आहेत आणि मग त्या प्रत्येक नरकामध्ये वेगवेगळ्या यातना भोगाव्या लागतात. तर सगळ्यात जो भयंकर नरक आहे, अपवित्र आहे, अशा ठिकाणी त्याला जायला मिळतं. आता 17वा श्लोक बघा. आता आसुरी प्रकृतींची अजून काही लक्षणंच सांगतायत. म्हणजे भगवंतांनी दुष्ट, आसुरी अशा लोकांचं जास्त निरीक्षण आपल्याला निदर्शनास आणून दिलेलं आहे. आत्मसंभाविता स्तब्धा धनमानमदान्विता यजन्ते नाम यज्ञैस्ते दंभेनाविधिपूर्वकम. आधी संधी सांगते, मग शब्दांचे अर्थ सांगते. नामयज्ञैहि अधिकते आणि दंभेन अविधिपूर्वकम असा संधी आहे. आता हे लोक कसे आहेत? तर आत्मसंभाविता. आत्मसंभाविता म्हणजे स्वतःलाच मोठे मानणारे, स्वतःला मोठं मानायचे, आपणच आपली टिमकी बजावून घ्यायची.
आम्ही आणि असतात बघा सगळे लोक सांगतात ना, आम्ही असं केलं, आम्ही एवढा आटापिटा केला, लोकांसाठी एवढं दान दिलं, हे केलं ते केलं, आणि आम्ही असे मोठे दानशूर आहोत, आम्ही काळजी घेणारे आहोत. हे सगळं आम्ही 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 स्वतःची स्वतः स्तुती किंवा मोठेपणा मानणारे. आणि धन मान मदान्विता, त्यांना धनाची पण जास्त आवड असते किंवा ओढ असते. मान म्हणजे मान द्यावा, लोकांनी सन्मान करावा. आणि मद म्हणजे ताठा, गर्व. म्हणजे धनानी मानानी आणि मदानी ते युक्त असतात. मदान्वित, अन्वित म्हणजे युक्त, म्हणजे त्यांच्याजवळ धनही असतं, मानही घेतात ते, आणि मदानी युक्त असतात. धन मान मदान्विता. पुढे यजन्ते नाम यज्ञैहि ते. आता ते नामयज्ञैहि म्हणजे केवळ नावाच्या यज्ञांच्या द्वारा, नामाचा यज्ञ. आता नामाचा यज्ञ म्हणजे बघा, असं म्हणतात ना, मुँह में राम और बगल में छुरी. तर लोकांना वाटेल बघा रामाचं नाव घेतायत, जप करतायत, पण तो केवळ नावाचा यज्ञ आहे, नावापुरता यज्ञ आहे. आणि शिवाय यज्ञ कसे करतात? विधिपूर्वकम, शास्त्रानं सांगितले त्या विधीनुसार नाही. नुसता बडेजाव, मोठेपणा, सगळं बाह्य दर्शन जास्त चांगलं असतं, आटापिटा केलेला असतो. तर शास्त्रविधीनं रहित, अविधी म्हणजे विधी नसलेले, विधिरहित, विधिहीन यजन्ते, यज्ञ करतात. जे स्वतःलाच श्रेष्ठ मानतात, अत्यंत घमेंडखोर असतात, मानी असतात, त्यांच्याजवळ धन मान आणि मद यांनी ते उन्मत्त झालेले असतात. आणि केवळ नावाच्या यज्ञाने, म्हणजे आम्ही यज्ञ केला, हा केला, ते केला, ते केला सांगतात. आम्ही दर महिन्याला एक यज्ञ करतो, वर्षाला आम्ही एवढे करतो, म्हणजे नावापुरते यज्ञ आहेत त्यांची. शास्त्रानुसार विधीनुसार काहीही करत नाही. म्हणजे शास्त्रविधीहीन असे ते यज्ञ करतात. आता कळले असतील शब्दार्थ, पण आता समजलो की बघूया. स्वयं पूजित गर्विष्ठ, धने माने मदांधते, नावाचे करीती यज्ञ, दंभाने अव्यवस्थित. विनोबा म्हणतात अव्यवस्थित. व्यवस्थित म्हणजे कसं? सगळे जिथल्या तिथं योग्य ते सामान आणलेलं आहे. आता पूजाद्रव्यसुद्धा चांगली आणायला पाहिजेत, फळं चांगली आणली पाहिजेत. कच्ची आणतात, काळी झालेली आणतात, खराब झालेली आणतात, स्वस्त मिळालेली आणतात. आता मला आठवतं की लहानपणी आम्ही जर असं पूजेचं साहित्य आणायला गेलो तर दुकानदार म्हणायचे, पूजेला पानंसुद्धा बघा, पूजेला पाहिजे का खायला पाहिजे? तो पानवालासुद्धा आपल्याला विचारतो, पूजेला पाहिजे का खायला पाहिजे? म्हणजे खायला म्हणलं तर चांगली देणार, आणि पूजेला म्हणलं तर कसली तरी देणार. तर असं नाही आहे. सगळं व्यवस्थित सामान, सगळं ते मांडणी व्यवस्थित, शास्त्रानुसार, मंत्र व्यवस्थित, त्याला व्यवस्थित असं म्हटलेलं आहे. पण हे मात्र अविधीपूर्वकम करतात. तुकाराम म्हणतात, देही धने माने मदे, तंतु आल्हादे गर्विष्ठ, पोसले जैसे वृक, वृक म्हणजे लांडगे, दिनाविक मांसानी, यज्ञ यजती नावाचे, की दंभाचे डांगोरे, विधिपूर्वक चुकले ते मुकले चुकयासी तुकयासी. विधिपूर्वक केलं नाही काहीच, जसं मनाला येईल तसं केलं. आता काही जण म्हणतात बघा 2 मिनिटात पूजा उरकली पाहिजे. ते लग्नाचे विधी 3-3 तास चालायचे, दिवस चालायचे, मुंजीचे तसेच असायचे. आता त्या गुरुजींना आधी सांगितलं जातं, आम्हाला फोटो सेशनला वेळ पाहिजे, पाहुणे येतील त्यांच्याकडं बघायला लक्ष पाहिजे, एन्जॉय करायला लक्ष पाहिजे, खेळ नाच डान्स, तुमचे विधी आपले तुमचे बरं का, गुरूंचे विधी पटकन उरकून टाका. म्हणजे आम्हाला कसा मोकळा वेळ मिळेल, 12चा मुहूर्त आहे ना, तर तुम्ही 10पर्यंत सगळे विधी उरकूनच टाका.
म्हणजे 2 तास आम्हाला सगळं फोटो सेशन करता येईल, मिरवणूक काढता येईल, नाचता येईल. हे याला महत्त्व जास्त आहे, दिखाऊपणाला जास्त महत्त्व आहे. हे मी व्यवहारातल्या कार्यक्रमांचं सांगितलं. पण यज्ञामध्ये तसंच असतं. यज्ञासाठी सुद्धा बघा बाहेरून मांडव घालतील, भरपूर सजावट करतील आणि आतमध्ये यज्ञवेदी वगैरे सांगितल्या पद्धतीनं करत नाहीत. त्याचा एक ठरलेलं असतं क्षेत्रफळ, तेवढंच यज्ञवेदी पाहिजे, तशा बैठका पाहिजेत, सगळं साहित्य पाहिजे. मग काही नसलं चालून द्या, घ्याच, मानून घ्या. आता म्हणजे ते गुरूंनी काय मानून घ्यायचं, त्या देवासाठी जे करतोय आपण ते मनापासून करायला पाहिजे. ठीक आहे. आता पुढे काय म्हणतात बघा, इतरांचं बघूया. आठल्ले म्हणतात, धनमानमध्ये फुगती तनुपोसुनी गर्वही चढे जास. धनमानमध्ये फुगती, कशाने फुगतात? धनानी, मानानी आणि मदानी. तनुपोसुनी गर्वही चढे जास. आणि मग देहसुद्धा त्यांचा चांगला आडवा तिडवा झालेला असतो आणि गर्व इतका असतो की काय विचारू नका. करितात यज्ञ, हे करितात यज्ञ तेही दंभाने अविधियुक्त नावास. नावापुरता केला, पण त्यातला विधी काही कळला नाही. मिरजकर, गर्वोद्धत अहमन्य. गर्वोद्धत, गर्वाने अगदी उद्धट झालेले. अहमन्य, धनमान मदान्वित. विधिहीन वृथा दंभे यजितात मजप्रत. दंभ, सगळा मोठेपणा, पोकळ सगळा अभिमान. आता गडकरी म्हणतात, बढाई मारी गर्वाने धनमाने मदोन्मत. नावाचे करीती यज्ञ ढोंगी हे विधी सोडून. सगळं ढोंग असतं, ढोंग. आता भारती, आत्मस्तुती बहु करीती उन्मत्ततयास गर्व विभवाचा. विभव म्हणजे संपत्ती. आत्मस्तुती बहु करीती उन्मत्ततयास गर्व विभवाचा. यज्ञ ही करीती दांभिक कीर्ती स्तवते उगाच नावाचा. नावासाठी करायचंय, कीर्ती मिळायला पाहिजे, पेपरमध्ये छापून आलं पाहिजे, टी व्हीवर दाखवलं पाहिजे, सगळ्या चॅनलनी आपल्याला प्रसिद्धी दिली पाहिजे. म्हणजे या प्रसिद्धीसाठी यज्ञ केला आहे. आणि मग पुन्हा सांगतील, जगात कुणी केला नाही असा यज्ञ केला आहे. पण त्याच्यातले 2 मंत्र कधी म्हणले असतील, उच्चारले असतील, देवाला खरी प्रार्थना केली असेल, समाजासाठी जर करायचं असेल, पर्जन्य याग वगैरे करतात, खरंच पाऊस पडतो. पण तेही लोकांकडनंच पैसे घेऊन, लोकांना सगळं हे करून, वेठीला धरून, कामाला लावून अशा प्रकारे केलं जातं. शंकराचार्य काय म्हणतात बघा, जो स्वतःला सर्व गुण संपन्न असा मानतो आणि आपणच आपल्याला मोठा समजतो आणि साधू पुरुषांकडून त्याला मोठेपणा मिळत नाही, त्यामुळं स्तब्ध, विनयशून्य, धन आणि मान यांच्या मदानी युक्त मद झालेला आहे सगळा, गर्व, ताठा. आणि पाखंडी म्हणजे अजिबात देवावर विश्वास नाही, म्हणजे पारमार्थिक ढोंगीपणा. आणि अविधिपूर्वक विहित कर्तव्य काय आहे याचं ज्ञान न करून घेता नाममात्र यज्ञाच्या निमित्तानं पूजनादी क्रिया करतात. आता यांना कसं म्हणता येईल की यांनी खूप छान केलं, तर त्यांना त्यांचं पुण्य कसं मिळेल? आता हे आपण यज्ञाचं घेऊया, आपण विद्यार्थ्यांच्या जीवनातलं बघूया की मुलांना नेमून दिलेली पुस्तकं असतात, काही स्वाध्याय असतात, त्याप्रमाणे हा काही करतच नाही. मग कुठली तरी गाईड आणायची बाजारातली,
किंवा कोणाच्या तरी नोट्स आणायच्या चुकीच्या असतील त्या आणि द्यायची परीक्षा. मग त्याला फळ काय मिळेल हो? योग्य ते फळ मिळेल का? नाही मिळणार. कारण वर्षभर अभ्यासच नाही केला, कधी पाठ वाचलेच नाहीत, वाचन न करता नुसती परीक्षा दिली तर ती काही खरी नाही. आणि पुन्हा ती आचरणात आणायला पाहिजेत त्या गोष्टी, तेही तो काही करत नाही. मग त्याला त्या पूजेचं म्हणजे अभ्यासाचं फळ योग्य मिळत नाही. तसंच हा जो आहे हा नियमानुसार विधीनुसार काहीही करत नाही, नुसता मोठेपणा प्रौढी मिळवण्यासाठी सगळं करतो. मग त्या अशांना मगाशी सांगितलं होतं कालच्या श्लोकात तसं नरकामध्ये पडायची वेळ येते किंवा त्यांना त्याची फळं योग्य ती मिळत नाही. पुढचा बघूया. शिवाय त्यांच्यामध्ये अजून काय काय असतं? अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं च संश्रिताः मामात्मपरदेहेषु प्रद्विषन्तोऽभ्यसूयकाः. आता आधी संधी बघा. अहंकारम, अहंकार तर सगळ्यांना माहिती आहे. बलम, बलम म्हणजे बळ. दर्प, दर्प म्हणजे घमेंड गर्व. आणि कामम म्हणजे सगळ्या कामना. क्रोधम म्हणजे आपल्या मराठीतला राग क्रोध. या सगळ्यांचं काय करतात? संश्रिताः म्हणजे आश्रय घेणारे आहेत ते सगळे. हे दुष्ट प्रकृती आहेत, प्रवृत्ती आहेत, त्याचा आश्रय घेणारे. आणि माम आत्मपरदेहेषु, माम म्हणजे मला, माझा, परमेश्वराचा. आणि आत्मपरदेहेषु, आत्म म्हणजे स्वतःच्या आणि पर म्हणजे दुसऱ्यांच्या. देहेषु म्हणजे शरीरामध्ये. स्थितम, स्थित असलेल्या. माम म्हणजे मला अर्थात भगवंताला. प्रद्विषन्तः म्हणजे द्वेष करत असतात. म्हणजे स्वतःच्याही देहामध्ये परमतत्व आत्मतत्व आहे, इतरांच्याही शरीरामध्ये आहे. म्हणजे हा भगवंत सगळ्यांमध्ये व्यापून राहिलेला आहे, पण त्याचाच द्वेष करतात, दुसऱ्यांची पण निंदा करतात. काम क्रोध बळ या सगळ्याचा आश्रय करतात. आणि दुसऱ्यांची निंदा करणारे स्वतःच्या अंतर्यामी असलेल्या भगवंताची म्हणजे माझी सुद्धा सतत द्वेष, माझा सुद्धा नेहमी द्वेष करत राहतात. म्हणजे त्यांना स्वतःच्या ठिकाणी तो भगवंत आहे हेच माहिती नसतं. आहे म्हटलं तरी मग त्यांनी काय दिलं मला? काही जण असे आईवडिलांना पण बोलतात बघा, जन्माला घातलं बाकी काय दिलं आम्हाला? म्हणजे आम्हाला कधी हौसेनं काही केलं नाही, पोटाला चिमटे काढूनच उपाशी राहूनच आम्हाला शिक्षण घ्यावं लागलं. मग आईवडिलांनी काय अशी आईश करत शिकवलेलं असतं का? नसतं. तसंच त्या भगवंताला सुद्धा लोक खरंच शिव्या देतात. म्हणजे इतका द्वेष करतात, इतका द्वेष करतात की काय दिलं भगवंतांनी मला? मी एवढं त्याच्यासाठी केलं, हा यज्ञ केला, तो यज्ञ केला, अमुक केलं तमुक केलं, पण त्यांनी मला काय दिलं? हे पदरात असं, की अशी मुलं, अशी बायको, किंवा बायको म्हणते असा नवरा, अशी मुलं, असे सगळे नातेवाईक, अशी सासू, असे सासरे. म्हणजे त्या भगवंताला सुद्धा दोष द्यायला, द्वेष करायला कमी करत नाहीत. त्यांना मीपणाच फक्त असतो आणि मीपणामुळं ते सगळ्यांना दोष देतात आणि सगळ्यांचा द्वेष करतात. बघू आता. अहंकारे बळे दर्पे काम क्रोधे भरूनिया माझा स्वपर देहात करीती द्वेष मत्सरी. म्हणजे स्वतःमध्ये आणि इतरांमध्ये पण असणाऱ्या या भगवंताचा म्हणजे माझा भगवंत म्हणतायत सगळा द्वेष करतो तो. शरीरी अहंकार पेटे, तुकाराम महाराज. वन्ही न पाहे वसोटे बळे शुक्ल वन्ही झटे गर्वदावी तेजाचा
काम कापुर मिळवणी क्रोधगंधकाची खाणी झाला आश्रित धृतकणी उरो नेदी चाटी तू मम अंशे जग झाले ऐसे जास समजले इही तयास भरजिले ऐसा मा पुढागा द्वेषिती ज्वाळा निंदेची खडतर होळी साधूचे जिव्हार तेथे तुकयाचा थार आहे 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 नाही नाही. तर तुकयाला थाराच नाही आहे. अगदी साधूंच्या जिव्हेला सुद्धा ते होरपळून सोडतात. म्हणजे वाईट वाईट बोलतात. आपल्या जिभेने इतकं वाईट बोलायचं की दुसरा समोरचा अगदी जळून जायला पाहिजे, घायाळ व्हायला पाहिजे. मुक्तेश्वर म्हणतात, अहंकार बलदर्पे करोनी काम क्रोधाते आश्रयोनी मी परमात्मा असोनी जाहीन देखिला. पण मी परमात्मा असून कधी जन पाहिलाच नाहीये. काशीनाथ स्वामी म्हणतात, देहाभिमान बलदर्प धनादिकांचा देहाभिमान बलदर्प धनादिकांचा जे काम क्रोध अवलंबुनी या त्रिवाचा पार्था स्वदेह पर देह स्थिता सीमाते निंदू निद्वेषिती पहा सकळा जनाते. आता आठवले म्हणतात, काम क्रोध अहंकृती धरुनिया की गर्वता ठाबळ यांच्या अधीन होऊनी करीती जे निंदा जनांची खळ राहे ईश्वर मीच सर्व आपुल्या किंवा दुजा अंतरी द्वेष्टे ह्यास्तव जाणते सकळही माझेच सर्वोपरी. थट्टे म्हणतात, थत्ते घमेंडीत जे क्रोध कामादिकांचा तसे जे अहंकार दर्पा बळाच्या मला द्वेषिती स्वांतरस्था परस्था तसे निंदिती सर्व भूतस्थनाथा. सगळे निंदा करतायत. भूतस्थ म्हणजे प्राणीमात्रांमध्ये असलेल्या नाथाची म्हणजेच भगवंताची निंदा करतात. देशपांडे म्हणतात, मत्सरी हे जन लिप्त काम कोपे अहंकार मध्ये शक्तीमध्ये दर्पे स्वपरदेही मी ईशतया तेही सदा निंदकते द्वेषितात पाही. सतत ते निंदा करतात, सतत द्वेष करतात. आता शंकराचार्य म्हणतात, अहंकार म्हणजे मी म्हणणं, याचं नाव अहंकार. आणि खरंच ना, आपण न कळत इतक्या वेळा मी म्हणत असतो. आठवायचं की मी हा असा शब्द उच्चारणार नाही. ज्याच्या योगानं स्वतःमध्ये असलेले आणि नसलेले सगळे गुण आपल्यामध्ये आहेत असा तो मानत असतो. आणि मी मनुष्य आहे, मी अमुक आहे असं तो मानतो. याला अहंकार म्हणतात. आणि अविद्या किंवा अज्ञान हा पण एक दोष आहे. तोही कठीण आहे आणि सगळ्या दोषांचं मूळ आहे हा अविद्या किंवा अज्ञान. आणि कामना आणि आसक्ती यांनी युक्त दुसऱ्याचा पराभव करण्यासाठी प्राप्त केलेलं बळ म्हणजे दर्प, जो उत्पन्न होताच मनुष्य धर्माचं अतिक्रमण करतो. म्हणजे आपला स्वधर्म पाळत नाही. आणि अंतःकरणाच्या आश्रयाने राहणाऱ्या या विशेष दोषाला दर्प असं म्हणलेलं आहे. दंभ, दर्प ही सगळी आता उलगडून सांगतायत. आणि स्त्रियादिकांमध्ये किंवा स्त्रियादिक विषयांमध्ये निर्माण होणारा काम तर लोकांना सगळं म्हणजे काय म्हणू आपण, सगळं नुकसानच करत असतो. कोणतंही अनिष्ट घडतं. आणि क्रोध त्याच्यातून निर्माण, तो मिळाला नाही, कामना पूर्ण झाली नाही की क्रोध. मग क्रोधामुळं सगळ्या दोषांना आणि अन्यायासारख्या महान दोषाला देखील ते जवळ करतात. किंवा स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या शरीरात प्रतिष्ठित असलेल्या त्याची बुद्धी, कर्म यांचा साक्षी असा जो मी, तो माझाच द्वेष करतात. आणि माझ्या आज्ञेचं उल्लंघन करून चालणं
म्हणजे माझा द्वेष करणं आहे. त्याप्रमाणे द्वेष करणारे आणि सन्मार्गामध्ये स्थित असलेल्या पुरुषांच्या गुणांना सहन करत नाहीत, त्यांची निंदा करतात. खरं बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले म्हटले, पण हे जे दुष्ट लोक असतात, हे जे आसुरी प्रवृत्तीचे लोक असतात, हे चांगल्या सज्जनांचा संतांचा अवमान करतात, निंदा करतात, वाईट वाईट बोलतात आणि मग स्वतःच खरं स्वतःची जीभ अपवित्र करून घेण्यासारखं आहे. दुसऱ्याची निंदा केली की काय होणार आहे? आपल्यालाच पाप लागणार आहे, आपणच त्या गर्तेत पडणार आहोत. पण हे माणसाला समजत नाही आणि चांगल्या लोकांची सज्जनांची निंदा करत बसतात. आता काय काय करतात बघा हे लोक. मगाच्याही श्लोकाबद्दल थोडंसं आत्मसंभाविताचं सांगायचं राहिलं. काही उदाहरणं बघू आपण त्याच्यात आणि याच्यातली, की जे पुजारी असतात मंदिरामध्ये सुद्धा, जे पुजाऱ्याचं काम करतात ते सुद्धा लोक काय करतात हो, तर देवाच्या दागिन्यांचं अपहरण करतील, पुरातन मूर्ती विकून टाकतील, सोन्याच्या वगैरे मूर्ती असतील वापरात नसतील त्या विकून टाकायच्या, चोरट्या मालाचा व्यवहार करायचा, भगवी वस्त्र नेसून डोळे मिटून ध्यानाला बसण्याचं सोंग करायचं, कुणी काही आणलं असेल तर पटकन उचलून ठेवायचं, देवादिकांच्या नावानं फंड गोळा करतात, बघा आम्हाला हे करायचं ते करायचे. आणि लोक काय करतात, थोडेसे धार्मिक असतात, मग लगेच दान देतात, हे करतात आणि पुन्हा स्वतः इतरांना दान केलं म्हणून दानी मी श्रेष्ठ दानी आहे असं सगळं भासवत असतात. ज्ञानदेवांनी सुद्धा हे अहंकारम बलम दर्पम प्रत्येकाचं त्यांनी भरपूर काही सांगितलेलं आहे. आता आपल्याला माहिती आहे की इंद्राला सुद्धा थोडासा गर्व झालेला असतो, मला आत्मज्ञान झालं असं वाटत असतं आणि त्या केनोपनिषदामध्ये त्याचासुद्धा अभिमान किंवा गर्व हा एका यक्षांनी घालवलेला आहे. असं आपण स्वतःच्याच जास्त म्हणजे काय म्हणू आपण, नाशाला म्हणू किंवा अधोगतीला कारणीभूत हा स्वतः माणूसच असतो. त्याच्यासाठी ही सगळी कारणं आहेत, अहंकार, बल, दर्प. आणि ही सगळी उदाहरणं आता खूपदा आपण तीच ऐकतो आहोत. एक लक्षात ठेवायचं की अहंकृती स्वतःकडं नको, हे मी केलं असं मुळीच म्हणायचं नाही. परवा आम्ही म्हणलं तसं प्रत्येकाने म्हणायचं की हे देवानी केलं, हे रामानी केलं. अर्थात राम काही वाईट करत नाही, चांगल्या गोष्टीला सुद्धा रामच करणार आहे. आणि वाईट म्हणजे आपल्या काय म्हणूया त्रुटीमुळं, आपल्या दोषामुळं ते कर्म वाईट होत असतं. आता पुढचा श्लोक नाही, पुढचा तो 18व्या अध्यायातला संध्याकाळी घ्यायचा आहे. आता 19वा श्लोक बघूया. तानहं द्विषतः क्रूरान् संसारेषु नराधमान् क्षिपाम्यजस्रमशुभान् आसुरीष्वेव योनिषु. आता छोटासा संधी आहे. तान म्हणजे त्यांना आणि अहम म्हणजे मी. तान म्हणजे त्यांना, ते कसे आहेत? द्विषतः म्हणजे द्वेष करणाऱ्या त्यांना मी काय करतो. आणि ते कसे आहेत? क्रूर पण असतात. बघा ना किती निष्ठुरपणानं वागतात हो. पाहिलं आहे मी आसपास सभोवती की भावाची मुलं जर समजा आपल्या इथं आणली असतील शिकायला किंवा काही, तर त्यांना वेठीला धरायचं, त्यांच्याकडनं कामं करून घ्यायची, त्यांना ताजं चांगलं अन्न द्यायचं नाही, आपल्या मुलांना द्यायचं. याला द्विषतः म्हणजे द्वेष करणाऱ्या. आणि क्रूरान अत्यंत क्रूर कर्म करणारे. किती मारतात हो. काल परवाही पाहिलं की खूप बडवतात, खूप दुष्टपणा करतात. आणि संसारेषु म्हणजे या संसारात
नराधमान या अधमांना, अधम मनुष्यांना, नर म्हणजे मनुष्य, या नराधमांना किंवा या दुष्ट माणसांना मी काय करतो. खालची ओळ फार महत्त्वाची आहे. क्षिपामी, क्षिपामी म्हणजे टाकतो. अजस्रम, अजस्रम म्हणजे भयंकर, वारंवार. अशुभान, अशुभ, अशुभान. आसुरीषु, आसुरीषु म्हणजे आसुरी. योनिषु, आसुरीषु एव योनिषु म्हणजे या सगळ्या नराधमांना मी काय करतो तर भयंकर अशा आसुरी योनीमध्ये टाकत असतो. आता आसुरी योनी कुठल्या आहेत हो? जे दुष्ट प्राणी आहेत, हिंसक प्राणी आहेत, हिंस्र प्राणी आहेत, वाघ असतील, सिंह असतील, अनेक बाकीचे असे भयंकर, अस्वल वगैरे सुद्धा. तर असे जे प्राणी आहेत त्या योनीमध्ये मी यांना टाकून देतो. कारण यांनी दुष्टपणानं हे केलेला आहे सगळा व्यवहार, माणसासारखं वागलेलीच नाहीत माणसाशी. म्हणून अशा इतरांचा द्वेष, सतत द्वेष करतात बघा. काहींच्या तोंडून चांगली भाषा कधी येणारच नाही. अहो त्यांनी हे केलं, यांनी ते केलं, तो माणूस बघा, हा माणूस बघा, त्या बाई तशाच आहेत, सगळ्यांना वाईट 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 म्हणणार. म्हणून द्वेष करणाऱ्या, अत्यंत क्रूर आणि पापी कर्म करणाऱ्या अशा नराधमांना मी संसारात वारंवार आसुरी योनीमध्ये किंवा अत्यंत दुष्ट अशा योनीमध्ये टाकत असतो. द्वेषी क्रूर असे पापी, संसारी हीन जे नर, हीन जे जन, त्यांसमी टाकितो नित्य, तशा योनीत आसुरी. आता सोपे सोपे घेऊ. त्या द्वेषिया हिंसक आसुराते, नराधमा जाण अमंगळाते, घाली तसे त्यासी भवाब्धी डोही, घाली तसे त्यासी भवाब्धी डोही, व्याघ्रादी योनी प्रतिपूर्ण पाही. सगळ्यात क्रूर बघा वाघ वगैरे. आठल्य म्हणतात द्वेष्टे असे क्रूर जगात लोक, होतात जे का विजया विलोक, जी राक्षसी दुस्सह दुःख रास, योनीत मी टाकीत से तयात. थत्ते म्हणतात अशा घातकी मत्सरी मानवांना, महानीच कर्मी नृदेही पशूंना. म्हणजे मनुष्य देहात ते पशुसारखे वागतायत. जगाच्या प्रपंचात या पाठवितो, सदा पाप योनीत लोटून देतो. सगळ्या पाप योनीत त्यांना लोटून देतो. देशपांडे म्हणतात असे अशुभंकर नराधम क्रूर, जगी द्वेषाचा वाहविती पूर, देतसे त्यामी नित्य पाप योनी, क्रूर अधिकाधिक जन्म फिरोनी. जेवढं त्यांना फिरवता येईल तेवढं फिरवून 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 पुन्हा दुष्ट अशा पाप योनीमध्ये मी त्यांना जन्म देतो असं म्हणतात. वेळ संपत आली असेल. सन्मार्गांमध्ये प्रतिपक्षी आणि माझा साधू पुरुषांच्या संगतीनं सुद्धा जे द्वेष करतायत आणि सगळी अशुभ कर्म करतात असे जे क्रूर आहेत, नराधम आहेत, त्यांना मी पुन्हा पुन्हा या संसारामध्ये नरकाची प्राप्ती करून देणाऱ्या मार्गामध्ये आणि विशेषतः क्रूर कर्म करणाऱ्या व्याघ्र सिंहादी आसुरी योनीमध्ये नेहमी ढकलून देतो. आणि सर्व पापादी दोषांनी पूर्ण जे असतात त्यांना मी अशा दुष्ट योनीमध्ये किंवा भयंकर योनीमध्ये जन्म घालतो.
क्षिपामी म्हणजे टाकतो अशा अर्थी आहे. योनिषु क्षिपामी, अशा दुष्ट योनीमध्ये. आत्ता आपल्याला वाघ सिंह अगदी छान वाटतात, पराक्रमी, पण त्यांच्यासारखा जर आपल्याला जन्म मिळाला आणि इतरांना आपण ओरबाडून खायला लागलो, दुसऱ्यांशी क्रूरपणे वागायला लागलो, तर ती कल्पना तरी आपल्याला सहन होईल का हो? नाही होणार. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. संपली का वेळ?